नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल भारत की ओर मध्ये। नांदेड नावाच्या शहरामध्ये जाण्याचा एकदा योग आला आणि थोडासा वेळ असल्यामुळे मित्रांना विचारपूस केली की या ठिकाणी पाहण्यालायक काय आहे। आणि नक्कीच महाराष्ट्र किंवा भारत म्हटलं तर ऐतिहासिक स्थळे कुठे ना कुठे असतीलच। या ठिकाणी मला विष्णुपुरीला जा असं सुचवण्यात आलं आणि त्यानंतर वाट न पाहता मी सरळ पकडला ऑटो विष्णुपुरीचा। साधारणतः हे ठिकाण नांदेडवरून 7 ते 8 किलोमीटर असावं आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर अतिशय भव्य दिव्य जे काही मी पाहिलं ते सर्व मी तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे। तर या ठिकाणी पार्किंगसाठी खूप विस्तीर्ण असं पटांगण तुम्हाला दिसेल। मंदिराच्या अलीकडेच तुम्हाला दुकानाच्या रांगा दिसतील आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या माळी जसं की तुळस माळ, त्यानंतर वैजयंती माळ, त्यानंतर रुद्राक्षाच्या माळा सर्व गोष्टी दिसतील। आणि एक झाड आहे या ठिकाणी मंडळी मोठं आणि त्या ठिकाणी तुम्हाला वासुदेव बसलेले दिसतील। साधारणतः 3 ते 4 वासुदेव या ठिकाणी बसतात। वासुदेव ही संकल्पना तुम्हाला माहीतच असेल। सकाळी सकाळी महाराष्ट्रामध्ये आधी परंपरा होती की वासुदेव म्हणजेच या पद्धतीची ही मंडळी ही घरोघरी जायची आणि त्यानंतर वासुदेवाचा नाम जप करत ती भ्रमण करायची, असा त्यांचा नित्यक्रम होता। तर हे मंदिर मंडळी साधारणतः खूप जुनं असेल आणि या मंदिराच्या वरती आणखी देखील बांधकाम झालं। या ठिकाणी ध्वजस्तंभ तुम्हाला दिसेल। अशी मस्त जागा आहे ज्या ठिकाणी निवांत तुम्ही बसू शकता। या ठिकाणी महाप्रसाद रोज असते, त्यामुळे त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता। आरती साधारणतः 6:30 वाजताच्या दरम्यान असते। मंदिराच्या मागेच गोदावरी नदीचं खूप मोठं पात्र तुम्हाला दिसेल आणि या गोदावरीच्या तटावरती हे मंदिर असल्यामुळे इथलं वातावरण अतिशय शीतल असते। या ठिकाणी असे कटघरे बनवले आहे जेणेकरून कुठलीही जीवितहानी होऊ नये। इथे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी आंघोळीसाठी वेगवेगळे घाट तयार करण्यात आलेले आहेत। मंदिराच्या परिसरात तुम्हाला प्राचीन मंदिराचे काही अवशेष देखील दिसतील। या ठिकाणी श्री पुंडलिक महाराज यांची समाधी आहे। तर आता हे पुंडलिक महाराज कोण, तर यांचा इतिहास मला इथे दत्त महाराज नावाचे पुजारी भेटले, त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली। तर हे मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला पायऱ्या दिसतील आणि ज्या थेट नदीमध्ये जात आहेत। तर कुठलंही तीर्थक्षेत्र असो किंवा नदीचं एखादं पवित्र नदीचं तीर्थक्षेत्र असो, त्या ठिकाणी तपस्वी आणि महात्मे कधी ना कधी त्या ठिकाणी वास्तव्यास असतात। त्यामुळे त्यांच्या देखील चैतन्य लहरी, त्यांची ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी असते। त्यामुळेच कदाचित त्या ठिकाणी एखादं मंदिर बांधले जाते असंही होऊ शकते। तसंही हे खूप प्राचीन ठिकाण असेल आणि नक्कीच हे असं पवित्र ठिकाण आहे। जर तुम्ही नांदेडच्या आजूबाजूला जर जात असाल किंवा नांदेडला जात असाल तर अशा पद्धतीच्या तीर्थक्षेत्री तुम्ही नक्की जायला पाहिजे आणि या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बरं वाटेल। तर मंडळी, हेच ते दत्त महाराज आणि हे दत्त महाराज या ठिकाणी उदबत्ती पेटवत आहेत। तर यांना इथे उदबत्ती यावेळेस काय पेटवायची गरज पडली, तर त्याचं कारण मी स्वतः आहे। कारण की या रूमच्या बाजूनी मी जेव्हा बघितलं, एक छोटीशी खिडकी आहे, त्या खिडकीतून मी जेव्हा पाहिलं त्या ठिकाणी मला खूप सारी राख दिसली। मी त्यांना म्हटलं की इथे काय आहे, ते म्हणाले की या ठिकाणी अग्नी आहे जो अजूनही तेवत आहे। मला जरा याबद्दल थोडासा आणखी इंटरेस्ट जागला आणि मी त्यांना विचारलं, मला तर वाटत नाही की या ठिकाणी कुठला अग्नी असेल। जर तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी अग्नी आहे तर कृपया तो मला दाखवावा। कारण कुठल्याही धुराच्या जर तुम्ही आजूबाजूला असाल आणि त्या ठिकाणी जर खरंच आतमधून काही ज्वाला असतील किंवा आतमध्ये जर विस्तव असतील तर नक्कीच तुम्हाला थोडासा उबदारपणा त्या ठिकाणी वाटेल, गरम वाटेल। पण तसं काही या ठिकाणी वाटत नव्हतं। त्यामुळेच मी त्यांना म्हटलं की या ठिकाणी अग्नी राहू शकत नाही। ते म्हणाले हो, या ठिकाणी अग्नी आहे। तेव्हा त्यांनी 2 उदबत्त्या त्या ढिगाऱ्यामध्ये टाकल्या आणि त्या लगेच त्यांनी आग पकडली। हो हो, आहे जास्त। हे तुम्हाला नदीचं दृश्य दिसत असेल आणि या नदीच्या शेजारीच तुम्हाला शिवलिंग आणखी जे जुन्या मंदिराचे अवशेष आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतील। आता थोड्याच वेळात आरतीची सुरुवात होणार आहे, त्याआधी मी स्वतः प्रत्यक्ष गोदावरी मातेचं दर्शन घेतलं। तर नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी ही गोदावरी नदी अत्यंत पवित्र मानली जाते आणि त्यासोबतच जर एखादं तीर्थक्षेत्र किंवा मंदिर त्या ठिकाणी असेल तर त्या नदीचं देखील महत्त्व आणखी वाढत असते।
तर या आरतीकरिता भरपूर अशी मंडळी असते आणि मंदिराचं जे गाभारा आहे त्या गाभाऱ्याच्या समोरच भव्य दिव्य असं नंदीची मूर्ती आहे मंडळी. अतिशय सुंदर ही मूर्ती आहे आणि खूप ही वजनी आहे. तर या ठिकाणी आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. तर विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.